आज दीपामावस्या आहे. देव धुतली, दिवे घासले, देवाच्या देवारात पिवळा कपडा बदलला, लाल काढला, पिवळा टाकला, हार घातल्या, देवपूजा. आज सकाळी सकाळी देवपूजा केली. देव धुवून मंदिर असं फ्रेश वाटतं, सगळं घर फ्रेश वाटतं देवपूजा केल्यानंतर. आज अमावस्याचं देव धुवून स्वच्छ करून सगळं स्वच्छता करून देवपूजा केली. पोरींना ओवाळायचं होतं, म्हणलं आता संध्याकाळी करूया दिवस माळाला, म्हणून पीठ, गोड पाणी, हळद, तेल टाकून दिवे कणकेचे दिवे करून ओवाळायचं म्हणून पीठ मळले. पीठ मळून घेऊन म्हणलं 5 दिवे करावे, 5च दिवे करावे म्हणून मळून घेऊन गोळे करून घेतले. 5 करायचे तर 6 झाले, तर 5च केले. दिवे बनवून घेतले. असे मला एवढं काय ह्याच्यातलं ज्ञान नाही आहे, पण मला जसं येईल तसं करते मी. भोळा भाव, देवा भाव. मला असे दिवे बनवता येतात. खाली त्याला व्यवस्थित बसायला पण व्यवस्थित त्याला, म्हणून असे नेहमी मी दिवाळीत पण असेच दिवे करते. असे दिवे बनवले, त्याला उकडून घेतले म्हणजे छान व्यवस्थित दिवे जळतात. असं खाली पाणी ठेवून चाळणीत उकडून घेतले थोडा वेळ. मग पोरींचं औक्षण करायला घेतलं. आज 4 होत्या, माझ्या 2, ह्या 2. पहिलं दीदीचं औक्षण करून घेतलं. छान वाटत होतं घर प्रसन्न. बघा, दीदीला ओवाळून झालं. दीदी पिल्लूची वेळ, पिल्लूला औक्षण करून घेतलं. 12वीचं वर्ष आहे. देवा इडापिडा सगळी जाऊ दे लेकरांची माझ्या, चांगलं आयुष्य लाभू दे, त्यांच्या जीवनात सक्सेस येऊ दे, काय अडचणी आल्या तर सगळ्या दूर होऊ दे. असं देवाला मागते. हे आमच्या छोट्या, त्यांची 10वी. यांचे तर मोठे मोठे स्वप्न आहेत. त्यांची स्वप्न पूर्ण होऊ दे देवा. यांचं औक्षण केलं. तोंड गोड केलं. आल्या आमच्या ईशी मॅडम येऊन थांबल्या औक्षण करायला. 4 दिवस आलेले गावाला आमच्यात. बाळाचं औक्षण केलं. सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण हो, ईश्वर चर्चेने प्रार्थना करते. सगळ्यांना सुख लाभू दे. मग सगळ्यांची दृष्ट काढून घेतली. नटणं मुरडणं चालूच असतं. मग यांच्या दृष्ट काढायला सुरुवात केली. पिळा
जाऊ द्या, असेल ती काय मागं असेल ते. कशी लाईन लागली बघा, ओवाळायला, दृष्ट काढायला. छान वाटलं का? दृष्ट काढून ओवाळून यांना तर खूप छान वाटतंय. अशी होती आमची दीपामावशी. कसा वाटला व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.